लास्ट लेक्चर मध्ये आपलं इथपर्यंत झालं होतं. राम सुतार. येस, ठीक आहे. सो राहिलेले आज कंप्लीट करू. बाबा आढाव. बाबा आढाव सगळ्यांनी ऐकलेला आहे, ठीक आहे. कशाशी रिलेटेड आहे? ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आहेत महाराष्ट्रातील. त्यांनी असंघटित कामगार, अनऑर्गनाइज सेक्टर मधील कामगार, हमाल आणि रिक्षावाले किंवा रिक्षा चालक आणि दलितांच्या हक्कासाठी आयुष्यभर कार्य केलेले आहे, ठीक आहे. त्यामुळे बाबा आढाव जे आहे इम्पॉर्टंट पर्सनॅलिटी आहे, ठीक आहे. शिक्षण आयुर्वेद वैद्यक, ठीक आहे. BA-MS झालेलं आहे त्यांचं आणि सुरुवातीला आयुर्वेद डॉक्टर म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. 1943 ते 50 मध्ये ते राष्ट्र सेवा दलाचे संघटक होते, ठीक आहे. त्यांनी अनेक याच्या ज्या स्वातंत्र्य चळवळी आहे त्याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे. सामाजिक कार्य पाहिलं त्यांनी हमाल पंचायत 1955 मध्ये हमाल पंचायत स्थापना केली त्यांनी आणि पुण्यात हमाल आणि कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी काम केलं, ठीक आहे. सो हमाल पंचायतची स्थापना 1955. नेक्स्ट कष्टाची भाकरी योजना 1974, ठीक आहे. कष्टाची भाकरी योजना 1974 श्रमिकांना स्वस्त दरात सकस अन्न उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी ही योजना सुरू केली होती. कष्टाची भाकरी 1974 मध्ये. त्यानंतर माथाडी आणि हमाल, माथाडी हमाल अँड अदर मॅन्युअल वर्कर्स ऍक्ट, ठीक आहे. हा जो कायदा आहे, माथाडी कामगार असतील किंवा हमाल कामगार असतील त्यांच्या संरक्षणासाठी जो कायदा आला होता, तर त्यांच्या संघर्षातून हा कायदा मंजूर झाला होता आणि असंघटित कामगारांसाठी असा कायदा करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरलेले होते. माथाडी कामगारांसाठी किंवा हमाल कामगारांसाठी त्यांच्या सुरक्षिततेसाठी, ठीक आहे, हा कायदा करण्यात आलेला होता आणि ज्याच्या हा कायदा मंजूर होण्यामागे हात होता डॉक्टर बाबा आढाव यांचा, ठीक आहे. आणि महाराष्ट्र असुरक्षित किंवा असंघटित कामगारांसाठी कायदा करणारे पहिले राज्य होते. रिक्षा पंचायतची स्थापना केली त्यांनी ऑटो रिक्षा चालकांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी, ठीक आहे. त्यामुळे इथे क्वेश्चन येऊ शकतो की खालीलपैकी कोणत्या ह्याच्यात त्यांचा सहभाग होता. तर हमाल पंचायत, त्यानंतर कष्टाची भाकरी योजना, रिक्षा पंचायत आणि माथाडी व हमाल अँड अदर मॅन्युअल वर्कर्स ऍक्ट, ठीक आहे. नेक्स्ट सामाजिक चळवळी पाहिलं त्यांनी तर एक गाव एक पाणवठा, एक गाव एक पाणवठा, अस्पृश्यता निर्मूलन आणि पाण्याचा समान हक्क मिळवण्यासाठी त्यांनी ही चळवळ राबवली. एक गाव एक पाणवठा. त्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ त्यांनी गावागावात हे केली, सुरू केली. EVM विरोधी आंदोलन केले. बॅलेट पेपरची त्यांनी मागणी केली, ठीक आहे. आणि गोवा लिबरेशन मुवमेंट, गोवा मुक्ती चळवळ जी होती, गोवा मुक्ती चळवळमध्ये त्यांचा सहभाग होता. त्यामुळे लक्षात ठेवायचं कोणत्या चळवळीमध्ये ते सहभागी झाले होते. त्यानंतर साहित्य पाहिलं तर एक गाव एक पाणवठा हे त्यांचं पुस्तक आहे. त्यानंतर सत्य शोधनाची वाटचाल आणि हमाल पंचायत ही 3 पुस्तके त्यांनी लिहिलेली आहेत. पुरस्कार पाहिलं तर त्यांना पुण्यभूषण पुरस्कार मिळालाय 2006 चा,
महात्मा फुले पुरस्कार मिळालाय, शाहू महाराज पुरस्कार, आंबेडकर पुरस्कार, प्रबोधनकार ठाकरे पुरस्कार आणि कुसुमाग्रज पुरस्कार मिळालेले आहेत. त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2020 साठी नॉमिनेट केलेलं होतं किंवा सिलेक्ट केलेलं होतं, परंतु सरकारी पुरस्कार म्हणजे बेडी म्हणून त्यांनी तो पुरस्कार स्वीकारला नाही. ठीक आहे, सो लक्षात ठेवायचं त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2020 देण्यात आलेला नाही. पद्मश्री पद्मभूषण नाहीये. ठीक आहे, कोणताच पुरस्कार त्यांनी सरकारी पुरस्कार घेतलेला नाही. बाबा आढाव लक्षात ठेवायचं. नेक्स्ट आहे स्वराज कौशल. ठीक आहे, सुषमा स्वराज ज्या आपल्या आधीच्या फॉरेन मिनिस्टर होत्या, तर त्यांचे पती स्वराज कौशल कायदा व प्रशासन क्षेत्रातील महत्वपूर्ण व्यक्तिमत्व, प्रख्यात वकील म्हणून त्यांनी कार्य केलेलं आहे. बडोदा डायनामाइट खटल्यामध्ये जॉर्ज फर्नांडिस यांचा त्यांनी बचाव केलेला आणि 1971 ते 74 मध्ये मिझोरामचे ते पहिले महाधिवक्ता होते. मिझोरामचे पहिले महाधिवक्ता होते. मिझो नॅशनल फ्रंट व भारत सरकार यांच्यातील चर्चेत सहभाग व शांतता प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी मध्यस्थीची भूमिका बजावलेली होती. ईशान्य भारतातील स्थैर्यासाठी त्यांचे योगदान आहे आणि राज्यपाल होते ते मिझोरामचे 1999 ते 2000 मध्ये. ठीक आहे, आणि राज्यपाल म्हणून कार्य करणारे ते पहिले वयोवृद्ध व्यक्तिमत्व होते. नागालँड डेव्हलपमेंट फ्रंट तर्फे राज्यसभेवरती ते खासदार होते. ठीक आहे, सो याच्यात लक्षात ठेवायची गोष्ट स्वराज कौशल कायदा व प्रशासन क्षेत्र फील्ड त्यांचं. त्यानंतर मिझोरामचे पहिले महाधिवक्ता होते 1971 ते 74 मध्ये. त्यानंतर मिझो नॅशनल फ्रंट आणि भारत सरकार यांच्यामध्ये जो करार झाला तर यांच्यामध्ये मध्यस्थीची भूमिका त्यांनी बजावलेली आहे. ठीक आहे, ईशान्य भारतात पर्टिक्युलरली त्यांचं आपल्याला काम दिसतं. ईशान्य भारतातील स्थैर्य आणि शांतीसाठी त्यांनी योगदान दिलंय. त्यानंतर मिझोरामचे राज्यपाल पद सुद्धा त्यांनी भूषवलं आहे 1999 ते 2000 मध्ये आणि राज्यपाल पद भूषवणारे ते आतापर्यंतचे सर्वात वयोवृद्ध व्यक्ती होते. ठीक आहे, किंवा पहिले वयोवृद्ध व्यक्ती होते. आणि सॉरी नागालँड डेव्हलपमेंट फ्रंट NDF द्वारे ते राज्यसभेवरती खासदार होते. राज्यसभेवरती, लोकसभा नाही. ठीक आहे, सो राज्यसभेवरती नागालँड डेव्हलपमेंट फ्रंट द्वारे ते राज्यसभेवरती खासदार होते. ठीक आहे, सो एवढ्या गोष्टी स्वराज कौशल यांच्याबद्दल लक्षात ठेवायच्या आहेत. नेक्स्ट आहे कुमारी कमला. ठीक आहे, सो पूर्ण नाव कमला नारायण, फील्ड लक्षात ठेवायचे त्या भरतनाट्यम नृत्यांगना आणि अभिनेत्री होत्या. टोपण नाव आहे त्यांचं बेबी कमला किंवा कुमारी कमला म्हणून ओळखलं जातं. कमला नारायणन, कमला नारायणन येऊ शकतो ऑप्शन मध्ये किंवा मग कुमारी कमला येऊ शकतं. सो भरतनाट्यमच्या वुजुवूर या शैलीच्या त्या प्रमुख प्रचारक होत्या. 1970च्या दशकात अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे श्री भरत कमलालय नावाची संस्था त्यांनी किंवा नृत्यशाळा सुरू केलेली. न्यूयॉर्क मध्ये श्री भारत कमलालय नृत्यशाळा सुरू केलेली. त्यांना 2017चा पद्मभूषण पुरस्कार मिळालेला आहे. ठीक आहे, 2017चा पद्मभूषण पुरस्कार मिळालेला आहे. संगीत नाटक अकादमी पुरस्कार 1968. ठीक आहे, 1968चा संगीत नाटक अकादमी पुरस्कार. त्यानंतर तमिळनाडू सरकारचा कलाई मामनी पुरस्कार त्यांना देण्यात आलेला आहे आणि नॅशनल हेरिटेज फेलोशिप USA गव्हर्नमेंट द्वारे दिली जाणारी नॅशनल हेरिटेज फेलोशिप त्यांना मिळालेली आहे 2010 मध्ये. ठीक आहे, सो कुमारी कमला लक्षात ठेवायचं. कुमारी कमला किंवा कमला नारायण कशाशी रिलेटेड आहे? भरतनाट्यम नृत्यांगना आहेत त्या. त्यांनी वुजुवूर शैली, भरतनाट्यमची जी वुजुवूर शैली आहे त्याचा प्रचार केलेला आहे. अमेरिकेमध्ये न्यूयॉर्क या शहरात त्यांनी श्री भरत कमलालय नावाची नृत्यशाळा सुरू केलेली आहे आणि त्यांना 2017 मध्ये भारत सरकारने पद्मभूषण पुरस्काराने गौरवला आहे. 1968 ला
संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळालेला आहे आणि त्यांना USA ची नॅशनल हेरिटेज फेलोशिप सुद्धा मिळालेली आहे. सो नोट्स मध्ये एवढ्याच गोष्टी हव्या. काय काय म्हणजे सॉरी 2007 आहे ना, इकडे मी 17 बोलले. ठीक आहे, हा 2007. नेक्स्ट धर्मेंद्र. ठीक आहे, सो पूर्ण नाव धर्मसिंग देओल. नसराली पंजाब मधून होते ते. टोपण नाव बॉलिवूडचे हिटमॅन, गरम धरम, ऍक्शन किंग. ठीक आहे, चित्रपट पाहिलं तर त्यांचा पहिला चित्रपट होता दिल भी तेरा हम भी तेरे, जो 1960 मध्ये प्रदर्शित झाला होता. 1960च्या दशकात फूल और पत्थर या चित्रपटातून त्यांना प्रसिद्धी मिळालेली होती. पहिला चित्रपट लक्षात ठेवायचा. ठीक आहे, गाजलेले चित्रपट पाहिले त्यांचे तो शोले, चुपके चुपके, त्यानंतर सत्यकाम, यादों की बारात, धर्मवीर, सीता और गीता, मेरा गाव मेरा देश. ठीक आहे, त्यांनी विजेता फिल्म्स ही चित्रपट निर्मितीची किंवा प्रोडक्शन हाऊस सुरू केलेलं होतं. राजकीय कारकीर्द या ठिकाणी क्वेश्चन येण्याची शक्यता. ठीक आहे, भारतीय जनता पक्षाद्वारे त्यांनी राजकारणात प्रवेश केलेला बीजेपीतून. ठीक आहे, 2004 ते 9 मध्ये ते लोकसभेचे सदस्य होते आणि त्यांचा मतदारसंघ होता बिकानेर. राजस्थान मधील बिकानेर मतदारसंघ होता. ठीक आहे, लोकसभेचे सदस्य होते ते बीजेपी कडून 2004 ते 2009 मध्ये. पुरस्कार पाहिले तर त्यांना फिल्म फेअर जीवन गौरव पुरस्कार मिळालाय. त्यानंतर पद्मभूषण 2012 ला पद्मभूषण पुरस्कार त्यांना मिळालेला आहे आणि राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळालेला आहे. ठीक आहे, सो यांच्याबद्दल लक्षात ठेवायच्या कोणत्या गोष्टी. त्यांचा पहिला चित्रपट दिल भी तेरा हम भी तेरे. त्याच्यानंतर विजेता फिल्म्स हे प्रोडक्शन हाऊस त्यांनी सुरू केलेलं होतं. त्याच्यानंतर भारतीय जनता पक्षाद्वारे 2004 ते 2009 या काळात ते लोकसभेचे सदस्य होते आणि बिकानेर मतदारसंघ होता त्यांचा त्यावेळी आणि त्यांना पद्मभूषण मिळालाय 2012चा. ठीक आहे, पद्मभूषण मिळालेला आहे 2012चा. एवढ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. नेक्स्ट आहे वैदेश्वरन राजारामन. ठीक आहे, सो त्यांचा परिचय पाहिला तर भारतातील संगणक विज्ञान शिक्षणाचे जनक म्हणून ओळखलं जातं त्यांना. ठीक आहे, संगणक विज्ञान शिक्षण कम्प्युटर सायन्स. ठीक आहे, सो कम्प्युटर सायन्सचे जनक म्हणून ओळखलं जातं. संगणक शिक्षण आणि सुपर कम्प्युटिंग क्षेत्रातील अग्रणी व्यक्तिमत्व. ठीक आहे, यांच्यावरती जनरली मोठा लॉंग क्वेश्चन बनणार नाही, फक्त नाव आणि फील्ड लक्षात ठेवा. वैदेश्वरन राजारामन कोणत्या फील्डशी रिलेटेड आहेत तर ते रिलेटेड आहे संगणक विज्ञान शिक्षणाचे जनक म्हणून ते प्रसिद्ध होते. 1965 मध्ये त्यांनी IIT कानपूर या ठिकाणी भारतातील पहिला MTech कम्प्युटर सायन्स कोर्स सुरू केलेला. ठीक आहे, त्यानंतर याच संस्थेत पहिला BTech कम्प्युटर सायन्स कोर्स सुरू केला. ठीक आहे, IISc बँगलोर येथे कमी किमतीचे पॅरलल कम्प्युटर विकसित केले. त्याच्यानंतर MCA मास्टर ऑफ कम्प्युटर ऍप्लिकेशन अभ्यासक्रम सुरू करण्याच्या समितीचे ते अध्यक्ष होते. सिडॅकच्या स्थापनेत त्यांची महत्वाची भूमिका होती आणि भारतात स्वदेशी सुपर कम्प्युटर विकासाला त्यांनी चालना दिलेली आहे. आणि महत्वाची पुस्तके पाहिली तर फंडामेंटल्स ऑफ कम्प्युटर्स, त्यानंतर प्रिन्सिपल्स ऑफ कम्प्युटर इंजिनिअरिंग. ठीक आहे, सो याच्यात लक्षात ठेवायची गोष्ट फक्त वैदेश्वरन राजारामन कशाशी रिलेटेड आहे तर कम्प्युटर सायन्स हे या फील्डशी ते रिलेटेड आहेत. बऱ्याच IIT कानपूर मध्ये. ठीक आहे, MTech मध्ये कम्प्युटर सायन्स किंवा BTech मध्ये कम्प्युटर सायन्स त्यांनी आणलेला आहे आणि सिडॅकच्या डेव्हलपमेंट मध्ये त्याचबरोबर सुपर कम्प्युटर आपलं जे मिशन आहे तर त्याच्यामध्ये त्यांनी चालना दिलेली आहे. पुरस्कार पाहिले तर त्यांना 1966 सालचा शांती स्वरूप भटनागर पुरस्कार मिळालेला आहे. त्यानंतर 1984 मध्ये होमी भाभा पुरस्कार, 1998 मध्ये पद्मभूषण पुरस्कार आणि इंडियन नॅशनल अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंगचा जीवन गौरव पुरस्कार. ठीक आहे, लक्षात ठेवायची गोष्ट 1998चा पद्मभूषण पुरस्कार, त्याच्या आधी शांती स्वरूप भटनागर आणि होमी भाभा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. नेक्स्ट जेम्स वॅटसन. ठीक आहे, सो कोण होते
अमेरिकन अनुवंशिक जीवशास्त्रज्ञ किंवा जेनेटिस्ट, ठीक आहे, जेनेटिसिस्ट, ठीक आहे. यांच्या निधनानंतर बऱ्याच वेळ जवळजवळ आठवडाभर पेपरमध्ये यांच्यावरती लेख येत होते, ठीक आहे. त्यामुळे इम्पॉर्टंट आहे. सो डीएनए रचनेचा शोध लावणाऱ्या प्रमुख वैज्ञानिकांपैकी ते एक होते, ठीक आहे. जेम्स वॅटसन डीएनए रचनेचा कशाशी रिलेटेड आहे किंवा यांनी कशाशी रिलेटेड संशोधन केलं, सायन्स मध्ये सुद्धा याच्यावरती क्वेश्चन जाऊ शकतो. तर त्यांनी डीएनए रचनेचा शोध लावणाऱ्या शास्त्रज्ञांपैकी किंवा वैज्ञानिकांपैकी ते एक होते. 1953 मध्ये युनिव्हर्सिटी ऑफ कॅम्ब्रिज येथे जेम्स वॅटसन आणि फ्रान्सिस क्रिक यांनी डीएनए ची डबल हेलिक्स रचना स्पष्ट केली, ठीक आहे. आणि या संशोधनासाठी रोझॅलिंड फ्रँकलिन आणि मॉरिस विल्किन्स यांच्या एक्स-रे डिफ्रॅक्शन डेटाचा त्यांनी उपयोग केलेला. नोबेल पुरस्कार 1962 चा नोबेल त्यांना मिळालेला. जेम्स वॅटसन, फ्रान्सिस क्रिक आणि मॉरिस विल्किन्स यांना फिजिओलॉजी किंवा मेडिकल साठी त्यावेळी नोबेल देण्यात आलेला आहे. 1962 चा नोबेल, ठीक आहे, जेम्स वॅटसन यांना मिळाला आहे. 1990 ते 92 मध्ये ह्युमन जिनोम प्रोजेक्टचा ते पहिले प्रमुख होते, ठीक आहे, ह्युमन जिनोम प्रोजेक्ट. त्यानंतर मॉलिक्युलर बायोलॉजी क्षेत्रात त्यांचं मोठं योगदान आहे. त्यांची पुस्तके पाहिली तर द डबल हेलिक्स, त्यानंतर मॉलिक्युलर बायोलॉजी ऑफ द जीन ही पुस्तकं आहेत. 2014 मध्ये वादग्रस्त विधानामुळे व आर्थिक कारणामुळे जेम्स वॅटसन यांनी आपले नोबेल पदक जे आहे ते विकले $4.1 मिलियन, ठीक आहे, 4 दशलक्ष डॉलर्सला त्यांनी ते नोबेल पदक विकले आणि जिवंत असताना नोबेल पदक विकणारे ते पहिले वैज्ञानिक होते, ठीक आहे. सो गोष्टी लक्षात ठेवायच्यात, इम्पॉर्टंट आहेत. जेम्स वॅटसन कशाशी रिलेटेड आहेत, डीएनए रचनेचा शोध लावलेला आहे त्यांनी, ठीक आहे. सो त्यांचं फील्ड डीएनए रचनेशी संबंधित आहे. 1962 ला त्यांना नोबेल पुरस्कार मिळालेला आहे. कोणासोबत, जेम्स वॅटसन, त्यांना फ्रान्सिस क्रिक आणि मॉरिस विल्किन्स यांच्या सोबत त्यांना नोबेल पुरस्कार कशासाठी, फिजिओलॉजी आणि मेडिसिन साठी मिळालेला आहे. त्यानंतर 90-92 मध्ये अमेरिकेत जो ह्युमन जिनोम प्रोजेक्ट सुरू झालेला तर त्याचे ते पहिले प्रमुख होते. त्यानंतर मॉलिक्युलर बायोलॉजी या फील्ड मध्ये त्यांचं योगदान आपल्याला दिसतं, ठीक आहे. आणि जिवंत असताना त्यांनी आपला नोबेल पुरस्कार जो आहे तो विकला होता आणि असं करणारे ते पहिले व्यक्ती होते, नोबेल पारितोषिक विजेते होते. नेक्स्ट, रामदर्श मिश्रा, ठीक आहे. सो रामदर्श मिश्रा जे आहे हे हिंदी साहित्याचे प्रसिद्ध कवी, समीक्षक आणि शिक्षण तज्ञ आहेत उत्तर प्रदेश मधून, ठीक आहे. सो युनिव्हर्सिटी ऑफ दिल्लीचा हिंदी विभागात त्यांनी प्राध्यापक म्हणून कार्य केले. साहित्यिक योगदान जर पाहिलं तर त्यांचा काव्य संग्रह आहे मैं तो यहाँ हूँ, त्यानंतर आपकी हंसी, आम के पत्ते, बारिश में भीगते बच्चे, ठीक आहे, हे काव्य संग्रह आहे. त्यानंतर कथा संग्रह जर पाहिला, खाली घर, एक वह, कादंबऱ्या पाहिला तर पानी की प्राचीर, जल टूटता हुआ, सूखता हुआ ताला, ठीक आहे. सो यांच्यापैकी मैं तो यहाँ हूँ ही इम्पॉर्टंट आहे. पुरस्कार व सन्मान 2019 ला त्यांना सरस्वती सन्मान मिळालाय. त्यानंतर 2015 ला साहित्य अकादमी अवॉर्ड मिळालेला आहे आपकी हसी साठी आणि 2011 मध्ये व्यास सन्मान मिळालेला आहे आमके पत्तेसाठी, ठीक आहे. सरस्वती सन्मान जो आहे तो मैं तो यहाँ हूँ याच्यासाठी मिळालाय, ठीक आहे. मैं तो यहाँ हूँ याच्यासाठी त्यांना सरस्वती सन्मान मिळालाय. त्यानंतर साहित्य अकादमीचा अवॉर्ड मिळालेला आहे आपकी हसी साठी आणि 2011 चा व्यास सन्मान मिळालेला आहे. तसेच उत्तर प्रदेश हिंदी संस्थानातर्फे त्यांना भारत भारती सन्मान देण्यात आलेला आहे, ठीक आहे. सो रामदर्श मिश्रा इम्पॉर्टंट किंवा महत्वाचे कवी होते. सरस्वती सन्मान, व्यास सन्मान मिळालाय, त्यानंतर साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे, त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे. ज्येष्ठ मराठी दिग्दर्शक VN मायकर यांचं निधन झालेलं आहे, ठीक आहे. सो फील्ड लक्षात ठेवायचं, मराठी दिग्दर्शक होते VN वायकर, ठीक आहे. ज्येष्ठ मराठी दिग्दर्शक व संपादक VN वायकर यांचे निधन झालंय. हिंदी व मराठी चित्रपट सृष्टीत उत्कृष्ट संकलन किंवा एडिटर म्हणून त्यांनी मोठं योगदान आहे.
अनेक गाजलेल्या चित्रपटांसाठी त्यांनी संपादन केलेलं आहे. ठीक आहे. घायल, घातक, दामिनी, वास्तव, अस्तित्व आणि पिता या चित्रपटांसाठी त्यांनी काय केलेलं आहे, संपादन केलेलं आहे. या चित्रपटांसाठी त्यांनी उत्कृष्ट संकलनासाठी अनेक पुरस्कार जिंकलेले आहे. 2012 सालचा महाराष्ट्र शासनाचा व्ही शांताराम लाईफटाईम अचीवमेंट अवॉर्ड त्यांना प्रदान करण्यात आलेला आहे. तर लक्षात काय ठेवायचं आहे, व्ही.एन. मयेकर. ठीक आहे. व्ही.एन. मयेकर मराठी ज्येष्ठ दिग्दर्शक, एडिटर म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे मुकेश कुल्लर यांचे निधन. महाराष्ट्र राज्याच्या 6व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष मुकेश कुल्लर यांचं निधन झालेलं आहे. ठीक आहे. हे लक्षात ठेवायचं. 6व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते मुकेश कुल्लर. आपण पाहिलं नवीन वित्त आयोगाचे अध्यक्ष नेमलेले आहेत. ठीक आहे. कारकीर्द 1985च्या बॅचचे IAS अधिकारी होते ते. त्यानंतर भंडारा येथे त्यांनी सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी काम सुरू केलेलं होतं आणि ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असताना राज्यातील पहिले नागरिक सुविधा केंद्र किंवा सिटीझन फॅसिलिटेशन सेंटर त्यांनी सुरू करण्याची कल्पना मांडली होती आणि याच संकल्पनेतून पुढे सेतू सुविधा केंद्र जे आहे ते राज्यात आलेलं, विकसित झालेलं आहे. ठीक आहे. सो मुकेश कुल्लर महाराष्ट्र राज्याच्या 6व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते. ठीक आहे. एवढं लक्षात ठेवायचं. नेक्स्ट ठेवायचं, पहिले नागरिक सुविधा केंद्र ही संकल्पना त्यांची होती, ज्यातून महाराष्ट्रात पुढे सेतू सुविधा केंद्र आलेलं आहे. ठीक आहे. नेक्स्ट कथक नृत्यांगना मंगला भट यांचे निधन. ठीक आहे. सो याच्यात फक्त लक्षात ठेवायचंय मंगला भट आणि कथक नृत्यांगना. ठीक आहे. मंगला भट या खालीलपैकी कोणत्या नृत्य प्रकाराशी संबंधित होत्या. ठीक आहे. तर कथक. मंगला भट कथकशी रिलेटेड आहे. तर प्रसिद्ध कथक नृत्यांगना मंगला भट यांचे हैदराबाद येथे निधन झाले. त्या जयपूर घराण्याच्या कथक परंपरेतील होत्या. घराणं कोणतं होतं त्यांचा, क्लासिकल डान्स मध्ये जयपूर, कथक मध्ये जयपूर घराण्याच्या होत्या त्या. सुप्रसिद्ध कथक नर्तक पंडित दुर्गालाल यांच्या ज्येष्ठ शिष्या होत्या त्या आणि शास्त्रीय नृत्य क्षेत्रातील योगदानाबद्दल 2019 मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आलेला आहे. ठीक आहे. सो 2019चा संगीत नाटक अकादमी पुरस्कार. तो लक्षात ठेवायचंय मंगला भट कथक नृत्यांगना जयपूर घराणं आणि 2019 मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कार. नेक्स्ट वाल्मिक थापर यांचे निधन. ठीक आहे. सो वाल्मिक थापर कशाशी रिलेटेड आहे, तर भारताच्या वन्यजीव व व्याघ्र संवर्धन क्षेत्रातील आघाडीचे व्यक्तिमत्व वाल्मिक थापर यांचं निधन झालंय. सो कशातील क्षेत्र कोणतं, वन्यजीव व व्याघ्र संवर्धन क्षेत्र. ठीक आहे. सो कार्य आणि योगदान, भारतातील व्याघ्र संवर्धनासाठी आयुष्यभर त्यांनी कार्य केलंय. वन्यजीव विषयावरती लेखन केलंय. व्याख्याते आणि संवर्धक म्हणून ते प्रसिद्ध होते. 1987 मध्ये रणथंबोर फाउंडेशनची त्यांनी स्थापना केलेली व्याघ्र संवर्धनासाठी. ठीक आहे. या संस्थेमार्फत त्यांनी स्थानिक समुदायांना व्याघ्र संवर्धनासाठी एकत्र आणले आणि वन्यजीव संरक्षणाबाबत जागरूकता निर्माण केली. ठीक आहे. सो वाल्मिक थापर लक्षात ठेवायचं, वन्यजीव व व्याघ्र संवर्धन क्षेत्रातील आघाडीचे व्यक्तिमत्व. ठीक आहे. त्यांचं फील्ड फक्त लक्षात ठेवायचं. त्यानंतर सरोज घोष यांचे निधन. सरोज घोष यांचे निधन. भारतीय संग्रहालय क्षेत्रातील दिग्गज व्यक्तिमत्व सरोज घोष यांचे सिएटल युनायटेड स्टेट मध्ये निधन झाले. भारताच्या विज्ञान संग्रहालय सेवेचे जनक म्हणून त्यांना ओळखले जाते. विज्ञान प्रसार आणि संग्रहालय विकसित करण्यात त्यांचे मोठे योगदान होते आणि नॅशनल काउन्सिल ऑफ सायन्स म्युझियम्स चे संस्थापक महासंचालक ते होते. त्यांनी भारतभर विज्ञान संग्रहालयाचे जाळे उभारले.
ठीक आहे. सो सरोज घोष खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी निगडीत होते? तर कोणतं क्षेत्र? विज्ञान संग्रहालय. ठीक आहे. त्यांनी भारतभर वेगवेगळ्या ठिकाणी विज्ञान संग्रहालय उभारलेली आहेत. विज्ञान संग्रहालय सेवेचे त्यांना जनक म्हणून ओळखलं जातं. ठीक आहे. नेक्स्ट आहे डॉक्टर जेन गुडॉल यांचे निधन. हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे. सो डॉक्टर जेन गुडाल प्रसिद्ध ब्रिटिश प्रायमेटोलॉजिस्ट आणि मानव वंशशास्त्रज्ञ. ठीक आहे. मानव वंशशास्त्रज्ञ होते ते. त्यांनी बॉम्बे स्ट्रीम नॅशनल पार्क येथे जंगली चिंपांझी जे आहेत तर त्यांच्या सामाजिक आणि कौटुंबिक जीवनाचा 60 वर्षाहून अधिक काळ त्यांनी अभ्यास केलेला होता आणि वन्यजीव संवर्धन आणि हवामान कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी रूट्स अँड शूट्स हा जागतिक युवा कार्यक्रम सुरू केलेला होता. ठीक आहे. सो डॉक्टर जेन गुडॉल लक्षात ठेवायचं, चिंपांझीच्या अभ्यासासाठी त्यांना ओळखलं जातं. ठीक आहे. जंगली चिंपांझीचा त्यांनी 60 वर्षाहून अधिक काळासाठी अभ्यास केलेला आहे, त्यामुळे चिंपांझीच्या जीवनावरती अभ्यास केल्याबद्दल ते प्रसिद्ध आहेत. डॉक्टर जेन गुडॉल कोण आहेत? मानव वंशशास्त्रज्ञ. ठीक आहे. सो एवढ्या गोष्टी याच्यात फक्त लक्षात ठेवायच्यात. नेक्स्ट हेरॉल्ड डिकी बर्ड यांचे निधन. ठीक आहे. क्रिकेट मधील दिग्गज आंतरराष्ट्रीय पंच किंवा ठीक आहे हेरॉल्ड डेनिस डिकी बर्ड यांचे निधन झालेलं आहे. मूळचे ते इंग्लंडचे होते. सुरुवातीला प्रथम श्रेणी क्रिकेट पटू म्हणून त्यांनी कारकीर्द केली आणि त्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावरती क्रिकेट पंच किंवा अंपायर म्हणून ते प्रसिद्ध होते. सो हेरॉल्ड डिकी बर्ड कोणत्या खेळाशी रिलेटेड होते? तर क्रिकेट मधील ते प्रसिद्ध काय होते? अंपायर होते. त्यानंतर सर टॉम स्टॉपर्ड यांचे निधन. सर टॉम स्टॉपर्ड यांचे निधन जागतिक कीर्तीचे ब्रिटिश नाटककार आणि पटकथा लेखक होते. टॉम स्टॉपर्ड यांचं निधन झालंय. ठीक आहे. त्यांचा जन्म झेक रिपब्लिक मध्ये झालेला आणि बालपणी त्यांनी कुटुंबासह स्थलांतर केले आणि ते आले नंतर दार्जिलिंग इंडियामध्ये येथे वास्तव्य केले. याच काळात त्यांना टॉम हे नाव मिळाले आणि त्यांच्या लेखनात बौद्धिकता, विनोद आणि तत्वज्ञानाचा संगम दिसतो. पुरस्कार पाहिले तर शेक्सपियर इन लव्ह या पटकथेसाठी त्यांना ऑस्कर मिळालेला आहे. ठीक आहे. आणि 1997 मध्ये एलिझाबेथ यांनी त्यांना नाईटहुड प्रदान केलेला होता. तर यांचं वास्तव्य काही काळ भारतामध्ये होतं, त्यामुळे क्वेश्चन विचारू शकतात. सर टॉम स्टॉपर्ड कशाशी रिलेटेड आहेत? ब्रिटिश नाटककार व पटकथा लेखक आहेत ते. ठीक आहे. ब्रिटिश नाटककार व पटकथा लेखक आहे. झेक रिपब्लिकचे. त्याच्यानंतर दार्जिलिंग इंडियामध्ये त्यांनी वास्तव्य केलेलं आहे आणि त्यांना ऑस्कर मिळालेला आहे 1998. ठीक आहे. शेक्सपियर इन लव्ह या पटकथेसाठी ऑस्कर मिळालेला आहे आणि त्याचबरोबर नाईटहुड सुद्धा त्यांना प्रदान केलेले आहे एलिझाबेथ ने. नेक्स्ट सालू मरादा थिमक्का यांचे निधन. ठीक आहे. सो कर्नाटकातील प्रसिद्ध पर्यावरणवादी कार्यकर्ता, हे लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. कर्नाटकातील प्रसिद्ध पर्यावरणवादी कार्यकर्ता, कर्नाटक राज्य आणि फील्ड पर्यावरण क्षेत्रातील त्यांचे कार्य आणि पद्मश्री पुरस्कार विजेता. ठीक आहे. पद्मश्री पुरस्कार विजेता सालू मरादा थिमक्का यांचे निधन झालेले आहे. ते 114 वर्षाच्या होत्या. कर्नाटक राज्यातील ग्रामीण भागात वृक्षरोपणासाठी त्यांनी आयुष्य समर्पित केलेलं होतं. ठीक आहे. सो हुलिकल, कर्नाटकातील हुलिकल ते कुदूर, ठीक आहे, या सुमारे 4.5 किलोमीटरच्या पट्ट्यात त्यांनी 384 वडाची झाडे लावली होती आणि त्यांची निगा राखली. याशिवाय त्यांनी हजारो झाडे लावली. सालू मरादा म्हणजे झाडांची रांग. ठीक आहे. रो ऑफ ट्रीज, रस्त्यालगत लावलेल्या झाडांच्या रांगेमुळे त्यांना ही उपाधी देण्यात आलेली होती. त्यांचं मूळ नाव नव्हतं ते. सालू मरादा ही त्यांना उपाधी देण्यात आलेली होती. सालू मरादा म्हणजे झाडांची रांग. आणि 2019 मध्ये भारत सरकारकडून त्यांना पद्मश्री मिळालेला आहे. ठीक आहे. सो सालू मरादा थिमक्का कशाशी रिलेटेड आहे? तर कर्नाटक मधील पर्यावरणवादी कार्यकर्त्या आहेत त्या. 2019 मध्ये त्यांना भारत सरकारकडून पद्मश्री देण्यात आलेला होता. कशासाठी? तर कर्नाटक मध्ये त्यांनी
वृक्षारोपण केलेलं आहे, रस्त्यालगत झाडे लावलेली आहे. ठीक आहे, जवळजवळ 384 वडाची झाडे त्यांनी 4.5 किलोमीटर मध्ये लावलेली आहे आणि त्यांची निगा सुद्धा राखलेली आहे. त्यामुळे सालू मरादा थिमक्का लक्षात ठेवायचं. ठीक आहे, सो ह्या होत्या निधन वार्ता, त्या कम्प्लीट झाल्यात आपला. नेक्स्ट ओके, आता क्रीडा घडामोडी. चलो महिला क्रिकेट वर्ल्ड कप 2025 T20. ठीक आहे, महिला T20 क्रिकेट वर्ल्ड कप 2025 ची स्पर्धा सप्टेंबर ते नोव्हेंबर 2025 कालावधीत पार पडली. यजमान देश इंडिया आणि श्रीलंका होता. ठीक आहे, इंडिया विजेता ठरलेला आहे आणि पहिल्यांदाच आपण महिला क्रिकेट वर्ल्ड कप ठीक आहे T20 जिंकलेला आहे. ठीक आहे, सो पहिल्यांदा विजेता ठरलेलो आहोत आपण. उपविजेता संघ होता साऊथ आफ्रिका. अंतिम सामना जो झाला तो DY पाटील स्टेडियम मध्ये झालेला. पुरस्कार जर पाहिले तर याच्यामध्ये सामनावीर ठरलेले आहे शेफाली वर्मा. शेफाली वर्माने 87 धावा आणि 2 विकेट्स घेतलेल्या. त्यानंतर मालिकावीर होती दीप्ती शर्मा. ठीक आहे, हे लक्षात ठेवा, सामनावीर शेफाली वर्मा आणि मालिकावीर दीप्ती शर्मा. कर्णधार कोण आहे भारताची? हरमनप्रीत कौर होती. त्यानंतर दक्षिण आफ्रिकाची कर्णधार होती लॉरा वॉलवर्ड. ठीक आहे, आणि विशेष विक्रम पाहिला तर दीप्ती शर्माने अंतिम सामन्यात 5 विकेट्स आणि अर्धशतक असा पराक्रम करणारी ती पहिली खेळाडू ठरलेली आहे. ठीक आहे, सो लक्षात काय ठेवायचं फक्त ह्याच्यात T20 वर्ल्ड कप वुमन्स वर्ल्ड कप जो होता विजयी संघ ठरलाय भारत. भारताला पहिल्यांदाच विजेतेपद भेटलेलं आहे. आपल्या विरुद्ध कोण होतं लास्ट फायनल मध्ये? साऊथ आफ्रिका. ठीक आहे, हा अंतिम सामना DY पाटील स्टेडियम मध्ये झाला. पुरस्कार पाहिला तर सामनावीर होती शेफाली वर्मा. ठीक आहे, आणि मालिकावीर होती दीप्ती शर्मा. कर्णधार भारताचा हरमनप्रीत कौर आणि दक्षिण आफ्रिकेचा लॉरा वॉलवर्ड. ठीक आहे, आणि विशेष उपक्रम की पराक्रम जर पाहिला तर दीप्ती शर्माने लास्ट सामन्यामध्ये 5 विकेट्स आणि अर्धशतक असा पराक्रम केलेला आहे. ठीक आहे, नंतर फिडे चेस वर्ल्ड कप. ठीक आहे, चेस वर्ल्ड कप फिडे चेस वर्ल्ड कप 2025 आयोजन गोवा इंडियामध्ये करण्यात आलेलं होतं. ठीक आहे, हा इथे इम्पॉर्टंट क्वेश्चन बनू शकतो. सो फिडे चेस वर्ल्ड कप 2025 चे आयोजन खालीलपैकी कोणत्या शहरात करण्यात आलेले होते? तर पहिलं तर भारतात करण्यात आलेलं होतं आणि नेक्स्ट म्हणजे गोव्यामध्ये याचं करण्यात आलेलं होतं. आणि तब्बल 23 वर्षानंतर ही स्पर्धा याचं आयोजन भारतात करण्यात आलेलं. यापूर्वी 2002 मध्ये हैदराबाद येथे याचं आयोजन करण्यात आलेलं होतं. ठीक आहे, आणि विजेता पहिल्यांदाच केलं गेलं का आयोजन नाही, दुसऱ्यांदा. याच्या आधी हैदराबाद मध्ये झालेलं 2002 मध्ये. विजेता कोण ठरलाय? जोवखीर सिंदारो उझबेकिस्तानचा. जोवखीर सिंदारो उझबेकिस्तानचा विजेता ठरलेला आहे. वय आहे त्याचं 19 वर्ष. तो फिडे चेस वर्ल्ड कप जिंकणारा आतापर्यंत सर्वात तरुण खेळाडू ठरलेला आहे. भारतीय विजेते पाहिले तर विश्वनाथन आनंद यांना 2000 मध्ये मिळालेला. त्याचबरोबर 2002 हैदराबाद ओपन मध्ये सुद्धा मिळालेला. आणि यावर्षी दिव्या देशमुखला 2025 मध्ये वुमन मध्ये मिळालेला आहे. महिला फिडे चेस वर्ल्ड कप मध्ये त्यांना मिळालेला आहे.
जॉर्जियामध्ये झालेली आहे स्पर्धा. ठीक आहे. सो फिडे चेस वर्ल्ड कप लक्षात ठेवायचं 2025चा गोवा इंडियामध्ये झालेला, दुसऱ्यांदा आपण आयोजन केलेलं. 23 वर्षांनंतर आपल्याला हे आयोजनाचं पद मिळालेलं होतं. विजेता ठरलेला आहे जोखीर सिंदारो. इथे इंडियन नाव टाकू शकतात. ठीक आहे. सो दिगुकेश किंवा इतर काही नाव टाकू शकतात. तर लक्षात ठेवायचं जोखीर सिंदारो हा याचा विजेता ठरलेला आहे, जो उझबेकिस्तानचा आहे आणि 19 वर्षाचा असताना त्याने हा वर्ल्ड कप जिंकलेला आहे. त्यामुळे तो सर्वात तरुण आतापर्यंतचा खेळाडू ठरलेला आहे. आपल्याला फिडे चेस वर्ल्ड कप मिळालाय का? यस. आधी विश्वनाथन आनंद यांना 2 वेळा 2000 आणि 2002 मध्ये, त्याचबरोबर यावर्षी दिव्या देशमुखला मिळालेला आहे वुमन्सच्या कॅटेगरीमध्ये. नेक्स्ट आहे IPL लिलाव 2025. ठीक आहे. IPL ऑक्शन झालेला आहे 2025चा. तर याच्यामध्ये सर्वात महागडा खेळाडू ठरलेला आहे कॅमेरॉन ग्रीन. ठीक आहे. कॅमेरॉन ग्रीन जो त्याचा संघ होता कोलकाता नाईट रायडर्स, 25 कोटी रुपये. ठीक आहे. 25 कोटी रुपयाला त्याचं हे झालेलं आहे ऑक्शन. सो सर्वात महागडा खेळाडू कॅमेरॉन ग्रीन कोलकाता नाईट रायडर्सचा. सेकंड सर्वात महागडा अनकॅप्ड खेळाडू ठरलेला आहे प्रशांत वीर, 14 कोटी रुपये. ठीक आहे. आणि संघ होता चेन्नई सुपर किंग CSKचा. ठीक आहे. सो प्रशांत वीर सर्वात महागडा अनकॅप्ड खेळाडू आणि कॅमेरॉन ग्रीन सर्वात महागडा खेळाडू. त्यानंतर स्क्वॅश वर्ल्ड कप. स्क्वॅश वर्ल्ड कप 2025 चे आयोजन चेन्नई तमिळनाडू या ठिकाणी करण्यात आलेलं होतं आणि चेन्नईने सलग 3ऱ्यांदा या स्पर्धेचं आयोजन केलेलं होतं. ठीक आहे. सो विजेता भारत पहिल्यांदाच या स्क्वॅश वर्ल्ड कप मध्ये विजेता ठरलेला आहे. उपविजेता आहे हाँगकाँग. भारत हा स्क्वॅश वर्ल्ड कप जिंकणारा पहिला आशियाई देश ठरलेला आहे. ठीक आहे. स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच 2 आशियाई संघ अंतिम फेरीत आमने सामने होते. कोण होता? इंडिया आणि हाँगकाँग. सो 2023 मध्ये चेन्नई येथे झालेल्या स्पर्धेत भारताने ब्रॉन्झ पदक जिंकलेले होते. ठीक आहे. सो याच्यात लक्षात ठेवायच्या गोष्टी काय? तर स्क्वॅश वर्ल्ड कप 2025. ठीक आहे. स्क्वॅश वर्ल्ड कप 2025 आयोजन चेन्नई तमिळनाडू मध्ये करण्यात आलेलं होतं. या स्पर्धेत भारतात पहिल्यांदा सुवर्ण पदक मिळालेलं आहे. ठीक आहे. पहिल्यांदा भारत विजेता ठरलेला आहे. आपल्या सोबत अंतिम फेरीत होता हाँगकाँग. ठीक आहे. आणि भारत हा पहिला स्क्वॅश वर्ल्ड कप मध्ये पहिला आशियाई देश ठरलेला आहे हा स्क्वॅश वर्ल्ड कप जिंकणारा. ठीक आहे. आणि फर्स्ट टाइम असं झालंय की अंतिम फेरीमध्ये दोन्ही आशियाई संघ जे आहे ते एकमेकांच्या समोर होते, भारत आणि हाँगकाँग. ठीक आहे. त्यामुळे इम्पॉर्टंट आहे, पहिला आशियाई देश ठरलोय आपण, त्यामुळे आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. चेन्नईमध्ये आयोजन झालं होतं. नेक्स्ट सय्यद मोदी इंटरनॅशनल बॅडमिंटन स्पर्धा. ठीक आहे. सय्यद मोदी इंटरनॅशनल बॅडमिंटन स्पर्धा. त्याच्यात लक्षात ठेवायचं आहे असा एक क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की सय्यद मोदी यांच्या नावाने खालीलपैकी कोणत्या खेळाशी रिलेटेड स्पर्धा, इंटरनॅशनल स्पर्धा आयोजित केली जाते? तर बॅडमिंटनशी रिलेटेड सय्यद मोदी इंटरनॅशनल बॅडमिंटन स्पर्धा. ठीक आहे. सो याचं आयोजन लखनौ उत्तर प्रदेश मध्ये करण्यात आलेलं. हा एक क्वेश्चन विचारू शकतात. लखनौ उत्तर प्रदेश मध्ये याचं आयोजन करण्यात आलेलं. विजेते पाहिले तर पुरुष एकेरीमध्ये जॅसन गुनावन हाँगकाँगचा. ठीक आहे. जॅसन गुनावन हाँगकाँग. आणि महिला एकेरीमध्ये हिना अकेची जपान. ठीक आहे. हिना अकेची जपान हे विजयी ठरलेले आहेत. ठीक आहे. सो लक्षात ठेवायचं सय्यद मोदी इंटरनॅशनल बॅडमिंटन स्पर्धा लखनौ उत्तर प्रदेश मध्ये त्याचं आयोजन करण्यात आलेलं. पुरुष एकेरीमध्ये विजेते आहे जॅसन गुनावन. ठीक आहे. हाँगकाँगचा. आणि महिला एकेरीमध्ये हिना अकेची जपानची. ठीक आहे. नेक्स्ट खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धा 2025. ठीक आहे. सो खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम 2025 ही स्पर्धा 5वी आवृत्ती होती खेलो इंडियाची विद्यापीठ स्पर्धा.
खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धेची ही 5वी आवृत्ती होती आणि याचे आयोजन राजस्थानमध्ये पहिल्यांदाच करण्यात आलेले. ठीक आहे. सो खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धा, 5वी खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धाचे आयोजन खालीलपैकी कोणत्या राज्यात करण्यात आले होते? तर राजस्थानमध्ये याचं आयोजन करण्यात आलेलं होतं. याचं आयोजन स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया साई आणि मिनिस्ट्री ऑफ युथ अफेअर्स आणि स्पोर्ट्स द्वारे केलं जातं. नवीन खेळ कोणते होते यावेळेस? बीच व्हॉलीबॉल, त्यानंतर कॅनॉइंग आणि कायाकिंग आणि सायकलिंग. सो हे नवीन खेळ यावेळेस ऍड करण्यात आलेले होते. कोणते? सायकलिंग, कायाकिंग, कॅनॉइंग आणि बीच व्हॉलीबॉल. ठीक आहे. पदतालिका पाहिला तर चंदीगड युनिव्हर्सिटी टॉपला आहे. चंदीगड युनिव्हर्सिटीने एकूण 67 पदके जिंकलेली आहे आणि एकूण 42 सुवर्ण चंदीगड युनिव्हर्सिटीने जिंकलेली आहेत. लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी LPU जी आहे पंजाबची, तर त्यांनी एकूण 78 पदे जिंकलेली आहेत. ठीक आहे. नेक्स्ट महिला प्रीमियर लीग. ठीक आहे. वुमन्स IPL WPL 2026 चा लिलाव. तर याच्यामध्ये नवी दिल्लीमध्ये हे ऑप्शन झालेलं आहे. एकूण 5 संघ होते. मुंबई इंडियन्स ऑप्शन मध्ये, त्यानंतर दिल्ली कॅपिटल्स, रॉयल चॅलेंजर्स बँगलोर, गुजरात जायंट्स आणि UP वॉरियर्स. ठीक आहे. सो याच्यात सर्वात महागडे खेळाडू जर पाहिले तर दीप्ती शर्मा. ठीक आहे. UP वॉरियर्स किंमत ठरलेली आहे 3 कोटी रुपये. ठीक आहे. 3.2 कोटी रुपीज. त्यानंतर अमेलिया केअर मुंबई इंडियन्सची, तिची किंमत ठरलेली आहे 3 कोटी रुपये. आणि शिखा पांडे UP वॉरियर्सची, तिची किंमत ठरलेली आहे 2.4 कोटी. ठीक आहे. 2.40 कोटी. सो सर्वात महागडी वुमन्स IPL मध्ये कोण होता? दीप्ती शर्मा, 3.2 कोटी रुपये. नेक्स्ट आहे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा, आयोजन अहमदाबाद. ठीक आहे. सो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2030 अहमदाबाद. कॉमनवेल्थ गेम्स 2030 चे यजमान पद अहमदाबाद गुजरात यांना देण्यात आलेले आहेत. कॉमनवेल्थ गेम ज्या दर 4 वर्षांनी होतात. कॉमनवेल्थ हा जो ग्रुप आहे तर त्याच्यातील ज्या कंट्रीज आहेत त्यांच्यामध्ये या स्पर्धा होतात. तर त्याचं यजमानपद 2030 साली ज्या कॉमनवेल्थ गेम्स होतील तर त्याचं यजमानपद भारताला दिलेलं आहे. म्हणजे 2030 सालच्या कॉमनवेल्थ गेम्स ज्या आहेत तर त्या भारतात आयोजित केल्या जातील. ग्लासगो युनायटेड किंगडम येथे झालेल्या सभेत हा निर्णय घेण्यात आलेला आणि 74 राष्ट्रकुल देशांच्या प्रतिनिधींनी यास मान्यता दिलेली होती. ठीक आहे. आयोजन कोण करते या गेम्सचं? कॉमनवेल्थ गेम्स फेडरेशन. सो भारतात दुसऱ्यांदा राष्ट्रकुल स्पर्धा किंवा कॉमनवेल्थ गेम्स जे आहेत दुसऱ्यांदा आयोजित केले जातील. यापूर्वी कॉमनवेल्थ गेम्स 2010 ला झाले होते भारतात, नवी दिल्ली या ठिकाणी. ठीक आहे. इथे क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. सो 2010 साली पहिल्यांदा आपल्याकडे कॉमनवेल्थ गेम्स झालेल्या होत्या नवी दिल्लीमध्ये. ठीक आहे. आणि 2030 मध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांना 100 वर्ष पूर्ण होतील. त्यामुळे इम्पॉर्टंट आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा सुरू होऊन 2030 मध्ये 1930 ला सुरू झालेल्या स्पर्धा आणि 2030 मध्ये 100 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्याच वेळी त्याचं यजमानपद भारताला मिळतंय. त्यामुळे ते महत्वाची गोष्ट आहे ती. आणि कॉमनवेल्थ गेम्स दर 4 वर्षांनी आयोजित केल्या जातात. ठीक आहे. सो याच्यात लक्षात ठेवायची गोष्ट, सिंपल क्वेश्चन विचारला जातील की राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2030 चे यजमानपद खालीलपैकी कोणत्या देशाला देण्यात आलेले आहे? तर भारताला देण्यात आलेलं आहे. भारतामध्ये या स्पर्धा दुसऱ्यांदा याचं आयोजन केलं जात आहे. याच्या आधी 2010 मध्ये नवी दिल्ली या ठिकाणी या स्पर्धा झाल्या होत्या आणि 2030 मध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांना 100 वर्ष पूर्ण होत आहेत. एवढ्या गोष्टी याच्यात लक्षात ठेवायच्यात. नेक्स्ट, जान्हवी जिंदलचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड. ठीक आहे. सो जान्हवी जिंदल चंदीगड येथील रहिवासी असून वयाच्या 17व्या वर्षी फ्री स्टाईल स्केटिंग मध्ये तिने 5 गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित करणारी सर्वात तरुण भारतीय मुलगी ठरलेली आहे. ठीक आहे. सो जान्हवी जिंदल लक्षात ठेवायचं, तिथे गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केलेले आहे. तेही 5 गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केलेले आहे. कशामध्ये? फ्री स्टाईल स्केटिंग. ठीक आहे.
खेळ लक्षात ठेवायचा, फ्री स्टाईल स्केटिंग मध्ये जान्हवी जिंदल हिने 5 वर्ल्ड रेकॉर्ड केले, गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केलेले आहे आणि अशी करणारी ती सर्वात तरुण भारतीय मुलगी ठरलेली आहे. तिचं वय आहे 17 इयर्स, 17 वर्षाची आहे ती. ठीक आहे. सो जान्हवी जिंदल, तिचा खेळ फ्री स्टाईल स्केटिंग. ठीक आहे. 17 वर्ष वय आणि 5 गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड तिने केलेले आहेत. नेक्स्ट आहे इंटरनॅशनल टेनिस हॉल ऑफ फेम मध्ये रॉजर फेडरर चा निवड करण्यात आलेली आहे. सो इंटरनॅशनल टेनिस हॉल ऑफ फेम, महान टेनिसपटू रॉजर फेडरर याची इंटरनॅशनल टेनिस हॉल ऑफ फेम मध्ये निवड करण्यात आलेली आहे. सो 20 ग्रँड स्लॅम जिंकणारा तो पहिला पुरुष खेळाडू आहे रॉजर फेडरर. ठीक आहे. 20 ग्रँड स्लॅम जिंकणारा तो पहिला पुरुष खेळाडू आहे रॉजर फेडरर. त्यामुळे त्याची इंटरनॅशनल टेनिस हॉल ऑफ फेम मध्ये निवड करण्यात आलेली आहे. रॉजर फेडररची विजेतेपदे पाहिली तर विम्बल्डन चॅम्पियनशिप त्याने 8 वेळा जिंकलेली आहे. ऑस्ट्रेलियन ओपन त्याने 6 वेळा जिंकलेली आहे. US ओपन 5 वेळा आणि फ्रेंच ओपन 1 वेळा. ठीक आहे. सो अशा पद्धतीने त्याने 5 ग्रँड स्लॅम पुरस्कार जे आहे ते जिंकलेले आहेत. ठीक आहे. सो इंटरनॅशनल टेनिस हॉल ऑफ फेम मध्ये खालीलपैकी कोणत्या टेनिसपटूची निवड करण्यात आलेली आहे? रॉजर फेडरर, नोवाक जोकोविच, त्याच्यानंतर इतरही नावं दिली जातील. तर लक्षात ठेवायचंय रॉजर फेडरर. भारतीय टेनिसपटू रोहन बोपन्ना निवृत्त. एकूण त्याने 26 ATP दुहेरी विजेतेपदे जिंकलेली आहेत. त्यानंतर 2024 मध्ये ज्यावेळेस त्यांचं वय 43 वर्ष होतं त्यावेळी जागतिक क्रमवारीत क्रमांक 1 असा मान मिळवणारे ते सर्वात वयस्कर खेळाडू म्हणून ओळखले जातात. ठीक आहे. सो ग्रँड स्लॅम पाहिलं तर फ्रेंच ओपन जिंकली होती त्यांनी मिश्र दुहेरीमध्ये. ठीक आहे. फ्रेंच ओपन 2017 आणि 2024 मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन जिंकली होती त्यांनी. 2024 मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन आणि पुरुष दुहेरीमध्ये त्यांचा जोडीदार होता मॅथ्यू एबडन. ऑस्ट्रेलियन टेनिसपटू मॅथ्यू एबडन हा त्यांचा जोडीदार होता त्यावेळेस आणि त्याच्यानंतरच त्यांची जागतिक क्रमवारी जी होती ती 1 नंबरवरती गेलेली होती. ठीक आहे. सो पुरस्कार पाहिलं तर 2024 मध्ये त्यांना मग पद्मश्री देण्यात आला. ठीक आहे. ऑस्ट्रेलियन ओपन जिंकल्यानंतर अर्जुन पुरस्कार देण्यात आलाय त्यांना 2018 मध्ये आणि एकलव्य पुरस्कार मिळालेला आहे 2005 मध्ये कर्नाटक सरकारचा. ठीक आहे. सो रोहन बोपन्ना लक्षात ठेवायचं प्रसिद्ध टेनिसपटू, टेनिस की बॅडमिंटन याच्यामध्ये कन्फ्युजन होईल. सो टेनिसपटू आहेत ते. ठीक आहे. त्याच्यानंतर वयाच्या 43व्या वर्षी ते जागतिक क्रमवारीत 1 नंबर त्यांनी किंवा क्रमांक 1 ला होते. ठीक आहे. 2 ग्रँड स्लॅम जिंकलेले आहेत त्यांनी फ्रेंच ओपन आणि ऑस्ट्रेलियन ओपन. ऑस्ट्रेलियन ओपन 2024 मध्ये जिंकलेली. ठीक आहे. 2024 मध्येच त्यांना पद्मश्री मिळालेला आहे आणि त्याच्या आधी 2018 मध्ये त्यांना अर्जुन पुरस्कार देण्यात आलेला आहे. एवढ्या गोष्टी याच्यात लक्षात ठेवायच्या आहेत रोहन बोपन्ना यांच्याबद्दल. नेक्स्ट आहे अभिनव बिंद्रा हिवाळी ऑलिम्पिक 2026 साठी मशाल वाहक म्हणून त्यांची निवड करण्यात आलेली आहे. सो भारताचे पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेते. ठीक आहे. अभिनव बिंद्रा कशासाठी प्रसिद्ध आहेत तर पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक मेडल मिळवणारे ते किंवा सुवर्ण पदक मिळवणारे ते पहिले खेळाडू होते. ठीक आहे. पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक सुवर्ण पदक. ठीक आहे. अभिनव बिंद्रा यांची विंटर ऑलिम्पिक्स 2026 साठी मशाल वाहक म्हणून किंवा टॉर्च बेअरर म्हणून निवड करण्यात आलेली आहे. कुठे होणार आहे ह्या स्पर्धा? मिलान आणि कॉर्टिना डी अम्पेन्झो. ठीक आहे. इटलीमध्ये या स्पर्धा होणार आहेत. हिवाळी ऑलिम्पिक्स. पॅरिस ऑलिम्पिक 2024 ला जे झालं लास्ट इयर तर त्याच्यामध्येही त्यांनी मशाल वाहक म्हणून भूमिका निभावलेली होती. ऑलिम्पिक कामगिरी पाहिली तर बीजिंग ऑलिम्पिक 2008 ला जे झालेलं तर त्याच्यामध्ये त्यांनी 10 मीटर एअर रायफल स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावलं होतं आणि ते भारताचं पहिलं वैयक्तिक सुवर्ण पदक त्यांनी भारताला दिलं होतं. भारताचा पहिला वैयक्तिक ऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेता म्हणून त्यांना ओळखलं जातं. ठीक आहे. सो लक्षात ठेवायचं इटलीमध्ये होणार आहेत.
नेक्स्ट, नीरज चोप्राला मानद लेफ्टनंट कर्नल पदक. ठीक आहे. सो लष्करी पदक त्यांना देण्यात आलेलं आहे पद. भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा यांना मानद लेफ्टनंट कर्नल, ऑनररी लेफ्टनंट कर्नल पद देऊन गौरवण्यात आलेलं आहे. ठीक आहे. सो त्यांची लष्करी, आपल्याला माहिती आहे ते लष्करातही त्यांनी काम केलं आहे. सो 2016 मध्ये नायब सुभेदार म्हणून ते रुजू झालेले. त्यानंतर 2021 मध्ये सुभेदार बनले, 2022 मध्ये सुभेदार मेजर आणि आता लेफ्टनंट कर्नल बनलेले आहेत. ठीक आहे. क्रीडा कामगिरी पाहिली नीरज चोप्रांची तर टोकियो ऑलिम्पिक्स 2020 मध्ये त्यांना सुवर्ण पदक मिळालेलं. ठीक आहे. टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये सुवर्ण पदक आणि पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये त्यांना रौप्य पदक मिळाले. ठीक आहे. टोकियो ऑलिम्पिक्स मध्ये सुवर्ण पदक आणि पॅरिस ऑलिम्पिक मध्ये रौप्य पदक. वर्ल्ड ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप 2023. ठीक आहे. वर्ल्ड ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप 2023 जी बुडापेस्टला झालेली, त्यामध्ये सुद्धा त्यांना सुवर्ण पदक मिळालेलं आहे. सन्मान पाहिलं नीरज चोप्राला तर पद्मश्री मिळालाय, मेजर ध्यानचंद खेलरत्न अवॉर्ड मिळालेला आहे, अर्जुन अवॉर्ड मिळालेला आहे, लष्कराचा परम विशिष्ट सेवा मेडल त्यांना मिळालेलं आहे आणि विशिष्ट सेवा मेडल सुद्धा मिळालेलं आहे. ठीक आहे. सो त्यांच्याबद्दल लक्षात ठेवायचं, सुवर्ण पदक टोकियो ऑलिम्पिक, पॅरिस ऑलिम्पिक मध्ये रौप्य पदक, वर्ल्ड ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप मध्ये सुवर्ण पदक, त्यानंतर त्यांना पद्मश्री मिळालाय, मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार मिळालाय आणि अर्जुन अवॉर्ड सुद्धा मिळालेला आहे. नेक्स्ट आहे आशिया कप 2025 क्रिकेट. ठीक आहे. सो आशिया कप 2025 स्पर्धेत इंडियाने विजेतेपद पटकावले. ठीक आहे. सो एशिया कप 2025 विजेता भारत. भारताने 9व्यांदा भारत या स्पर्धेचा विजेता ठरलेला आहे. आपल्या याच्यात उपविजेता होता त्यावेळी पाकिस्तान. अंतिम सामना झाला दुबईमध्ये आणि भारताने आतापर्यंत सर्वाधिक 9 वेळा आशिया कप जिंकलेला आहे. पुरस्कार विजेते पाहिले तर या सामन्यात सामनावीर होता तिलक वर्मा, त्यानंतर मालिकावीर किंवा प्लेयर ऑफ द टुर्नामेंट होता अभिषेक शर्मा. सर्वाधिक धावा आशिया कप मध्ये केलेल्या आहेत अभिषेक शर्माने आणि सर्वाधिक विकेट्स घेतलेले आहे कुलदीप यादव यांनी. ठीक आहे. सो आशिया कप विजेता भारत. ठीक आहे. उपविजेता पाकिस्तान. स्पर्धा कुठे झाली? दुबईमध्ये झाली. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर आतापर्यंत सर्वाधिक 9 वेळा भारताने आशिया कप जिंकलेला आहे. ठीक आहे. पुरस्कार विजेते पाहिले सामनावीर तिलक वर्मा, त्यानंतर मालिकावीर आणि सर्वाधिक धावा केलेल्या आहेत अभिषेक शर्माने आणि सर्वाधिक विकेट्स घेतलेले आहे कुलदीप यादवने. त्यानंतर आशियाई जलक्रीडा स्पर्धा, आशियाई जलक्रीडा स्पर्धा किंवा एशियन ॲक्वेटिक्स चॅम्पियनशिप, एशियन ॲक्वेटिक्स चॅम्पियनशिप 2025 चे आयोजन अहमदाबाद गुजरात मध्ये करण्यात आलेलं होतं. इम्पॉर्टंट क्वेश्चन. ठीक आहे. इथे क्वेश्चन तयार होतो. एशियन ॲक्वेटिक्स चॅम्पियनशिप किंवा आशियाई जलक्रीडा स्पर्धांचे आयोजन कोणत्या देशात करण्यात आलेलं होतं? तर भारतात करण्यात आलेलं होतं आणि तेही अहमदाबाद गुजरात मध्ये करण्यात आलेलं होतं. भारतामध्ये पहिल्यांदाच या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं होतं. ठीक आहे. त्यामुळे इम्पॉर्टंट आहे. भारतामध्ये फर्स्ट टाइम आशियाई जलक्रीडा स्पर्धांचं आयोजन करण्यात आलेलं होतं. दक्षिण आशियात हे दुसऱ्यांदा आयोजन होतं. शुभंकर होता याचा जलवीर. पदक तालिका पाहिली तर पहिले स्थान चायनाचं आहे. चायनाने एकूण 54 पदके जिंकलेली आहे ज्याच्यामध्ये 40 सुवर्ण पदके होती. भारताची कामगिरी पाहिली तर भारताने एकूण 13 पदके जिंकलेली आहेत, 4 रौप्य आणि 9 कांस्य. एकही सुवर्ण पदक आपल्याला या ठिकाणी मिळालेलं नाही. ठीक आहे. सो आशियाई जल क्रीडा स्पर्धा त्याचं आयोजन भारतात अहमदाबाद गुजरात या ठिकाणी करण्यात आलेलं होतं. ठीक आहे.
आणि या स्पर्धांचं आयोजन फर्स्ट टाइम भारतामध्ये, पहिल्यांदाच याचं आयोजन भारतामध्ये करण्यात आलेलं होतं. ठीक आहे. त्याच्यामध्ये पद तालिका पाहिला तर चायना 1 नंबरला आहे, एकूण 54 पदके चायनाने जिंकलेली आहे आणि भारताने एकूण 13 पदके जिंकलेली आहे. त्याच्यामध्ये एकही सुवर्ण नाहीये. रौप्य आणि कांस्य पदक आपल्याला मिळालेले आहेत. त्यानंतर हॉकी आशिया कप. ठीक आहे. सो मेन्स हॉकी आशिया कप 2025 चे आयोजन राजगीर बिहार येथे करण्यात आलेले होतं आणि विजेता आहे भारत, चौथ्यांदा विजेता ठरलेला आहे. उपविजेता आहे साऊथ कोरिया. भारताने याआधी खालील वर्षात विजेतेपद पटकावलेले आहेत. आधी 3 वेळा आपल्याला मिळाले, 2003, 2007, 2017 आणि यावर्षी 2025 मध्ये. ठीक आहे. सो हॉकी आशिया कप 2025 चे आयोजन कोणत्या ठिकाणी किंवा कोणत्या शहरात, कोणत्या राज्यात करण्यात आलेले होते तर बिहार मधील राजगीर या ठिकाणी हॉकी आशिया कप, मेन्स हॉकी आशिया कप जो आहे त्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं. इथे क्वेश्चन तयार होते, बिहार मध्ये करण्यात आलेलं होतं. ठीक आहे. विजयी कोण ठरला? भारत, इंडिया. चौथ्यांदा आपल्याला हा विजय मिळालेला आहे आणि आपल्या विरुद्ध होता साऊथ कोरिया. नेक्स्ट आहे US ओपन 2025 टेनिस. ठीक आहे. सो 2025 वर्षातील शेवटची ग्रँड स्लॅम स्पर्धा US ओपन न्यूयॉर्क, युनायटेड स्टेट्स येथे पार पडली. पुरुष एकेरी विजेता आहे कार्लोस अल्कराज. ठीक आहे. US ओपन चा विजेता आहे कार्लोस अल्कराज स्पेनचा आणि उपविजेता आहे यानिक सिनर इटलीचा. ठीक आहे. हे लक्षात ठेवायचे, 4ही टेनिसच्या ग्रँड स्लॅम आहेत ते लक्षात ठेवायचे आहेत. US ओपन, फ्रेंच ओपन, ऑस्ट्रेलिया ओपन आणि विम्बल्डन. ठीक आहे. विजेते लक्षातच ठेवायचे आहे. सो पुरुष एकेरी US ओपनचा विजेता आहे कार्लोस अल्कराज स्पेनचा. उपविजेता आहे यानिक सिनर. कार्लोस अल्कराजचं हे दुसरा US ओपन विजेतेपद आहे. दुसऱ्यांदा त्याने US ओपन स्पर्धा जिंकलेली आहे. ठीक आहे. सो एकूण 7वे ग्रँड स्लॅम विजेतेपद आहे आणि ठीक आहे. सो कार्लोस अल्कराजचं हे 6वे ग्रँड स्लॅम विजेतेपद आहे. ठीक आहे. सो गोष्टी कोणत्या लक्षात ठेवायच्या आहे? US ओपन पुरुष मध्ये विजेता कोण ठरलेला आहे? पुरुष एकेरी विजेता कार्लोस अल्कराज. ठीक आहे. कार्लोस अल्कराजचं हे 2nd US ओपन विजेतेपद होतं. त्यानंतर एकूण 6वे ग्रँड स्लॅम विजेतेपद होतं हे त्याचं. एकूण 6 ग्रँड स्लॅम त्याने जिंकलेले आहे. महिला एकेरी विजेती पाहिली तर अरियाना सबालेंका. ठीक आहे. बेलारुसची अरियाना सबालेंका हिने US ओपन जिंकलेलं आहे ग्रँड स्लॅम. उपविजेती होती अमांडा एनिसिमोवा. युनायटेड स्टेट्सची अमांडा एनिसिमोवा ही तिची कोण होती? अनिसिमोवा ही उपविजेती ठरलेली आहे आणि अरियाना सबालेंकाचे हे दुसऱ्यांदा US ओपन विजेतेपद होते. ठीक आहे. सो दोघांचेही हे दुसऱ्यांदा US ओपन जिंकलेले आहेत दोघं. ठीक आहे. पुरुष एकेरी विजेता कार्लोस अल्कराज. ठीक आहे. आणि महिलांमध्ये अरियाना सबालेंका. ठीक आहे. 2 नावं लक्षात ठेवायची आहेत. त्यानंतर दिव्या देशमुख महिला बुद्धिबळ वर्ल्ड कप विजेती. भारताच्या प्रतिभावान बुद्धिबळपटू दिव्या देशमुख हिने फिडे वुमन्स वर्ल्ड कप 2025 जिंकून इतिहास रचला आहे. ठिकाण बातुमी जॉर्जिया. ठीक आहे. बातुमी जॉर्जिया या ठिकाणी फिडे वुमन्स वर्ल्ड कप झालेला. ठीक आहे. आणि त्या ठिकाणी दिव्या देशमुख हिने हा वर्ल्ड कप जिंकलेला आहे. अंतिम सामन्यात तिच्या समोर भारताचीच बुद्धिबळपटू कोनेरू हम्पी होती. ठीक आहे. कोनेरू हम्पी आणि अंतिम फेरीत तिने मग टाय ब्रेक मध्ये तिच्यावरती मात करून हा वर्ल्ड कप जिंकलेला आहे आणि फिडे वुमन्स वर्ल्ड कप जिंकणारी ती पहिली महिला भारतीय महिला ठरलेली आहे.
ठीक आहे. सो त्यामुळे इम्पॉर्टंट आहे. विश्वनाथन आनंद नंतर वर्ल्ड कप जिंकणारी ती दुसरी भारतीय खेळाडू आहे. पहिल्यांदा विश्वनाथन आनंद यांनी हा वर्ल्ड कप जिंकलेला आहे आणि त्याच्यानंतर पहिली महिला ठरलेली आहे दिव्या देशमुख, जिने हा वर्ल्ड कप जिंकलेला आहे. तिच्यासोबत अंतिम फेरीत भारताचीच बुद्धिबळपटू होती कोनेरू हम्पी. सामना कुठे झाला? बातुमी, जॉर्जिया या ठिकाणी झालेला आहे. आणि याच कामगिरी दरम्यान तिने ग्रँड मास्टर हा किताब सुद्धा प्राप्त केलेला आहे. याच पद्धतीने तिला ग्रँड मास्टर किताब मिळालेला आहे आणि ती भारताची चौथी महिला ग्रँड मास्टर आहे. ठीक आहे, भारताची चौथी महिला ग्रँड मास्टर आहे आणि भारताची एकूणात 88वी ग्रँड मास्टर ठरलेली आहे दिव्या देशमुख. लक्षात ठेवायचं, भारताची चौथी महिला ग्रँड मास्टर आणि एकूणात 88वी ग्रँड मास्टर ठरलेली आहे. जगातील 44वी महिला ग्रँड मास्टर ठरलेली ती. ठीक आहे, सो जगातील 44वी, भारतातील चौथी आणि भारताची एकूण 88वी ग्रँड मास्टर आणि महाराष्ट्राची ती 13वी ग्रँड मास्टर ठरलेली आहे. ठीक आहे, महाराष्ट्राची 13वी ग्रँड मास्टर ठरलेली आहे. आता भारतातील महिला ग्रँड मास्टर पाहिल्या तर कोनेरू हम्पी आंध्र प्रदेश, त्यानंतर रमेश बाबू वैशाली किंवा आर वैशाली तामिळनाडू, द्रोणावली हरिका आंध्र प्रदेश आणि दिव्या देशमुख महाराष्ट्र. ठीक आहे, सो 4 महिला ग्रँड मास्टर आपल्याला मिळालेले आहेत. त्यामुळे लक्षात ठेवायचं, ही नावं विचारली जातात अनेक वेळा परीक्षेमध्ये. कोणत्या खेळाशी संबंधित आहे? कोनेरू हम्पी, रमेश बाबू वैशाली, द्रोणावली हरिका आणि दिव्या देशमुख कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर बुद्धिबळपटू आहेत त्या. ठीक आहे, सो गोष्टी कोणत्या लक्षात ठेवायच्या याच्यात? दिव्या देशमुखने महिला बुद्धिबळ वर्ल्ड कप किंवा फिडे वुमन्स वर्ल्ड कप जिंकलेला आहे. ठीक आहे, याच्यामध्ये तिच्या ठिकाण झालं जॉर्जिया बातुमी या ठिकाणी. अंतिम फेरीत कोनेरू हम्पी होती भारताचीच तिच्या विरुद्ध. त्यानंतर ही स्पर्धा जिंकणारी ती पहिली भारतीय महिला आणि विश्वनाथन आनंद नंतर दुसरी बुद्धिबळपटू ठरलेली आहे भारतातील. त्यानंतर या स्पर्धेत तिला ग्रँड मास्टर किताबही मिळालेला आहे. ती भारताची एकूणात 88वी ग्रँड मास्टर आणि चौथी महिला ग्रँड मास्टर ठरलेली आहे. महाराष्ट्रातील 13वी ग्रँड मास्टर आहे आणि जगातील 44वी ग्रँड मास्टर ठरलेले आहे. बाकी आपल्याकडे 4 ग्रँड मास्टर्स आहेत महिला. ठीक आहे, कोनेरू हम्पी, रमेश बाबू वैशाली, द्रोणावली हरिका आणि दिव्या देशमुख. ठीक आहे, नेक्स्ट राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक 2025. ठीक आहे, सो केंद्रीय युवा व्यवहार व क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांनी लोकसभेत नॅशनल स्पोर्ट्स गव्हर्नन्स बिल 2025 सादर केलेले आहे आणि या विधेयकाचा उद्देश भारतातील क्रीडा प्रशासनात पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि सुशासन आणणे हा आहे. ठीक आहे, सो नवीन बिल आणलेला आहे क्रीडा मंत्र्यांनी, नॅशनल स्पोर्ट्स गव्हर्नन्स बिल 2025. ठीक आहे, क्रीडा प्रशासनात अधिक पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि सुशासन आणण्यासाठी मुख्य वैशिष्ट्य पाहिलं तर नॅशनल स्पोर्ट्स बोर्ड, ठीक आहे, NSB याच्या स्थापन करण्यात येणार आहे. ॲज अ रेग्युलेटरी बॉडी म्हणून करण्याचा प्रस्ताव आहे. काम काय असणार त्याचा अधिकार? तर नियम आणि धोरणे तयार करणे. ठीक आहे, रूल्स तयार करणे, सर्व क्रीडा महासंघांवरती देखरेख करणे. ठीक आहे, सर्व क्रीडा महासंघ जे आहेत, जे स्पोर्ट्सच्या बॉडीज आहेत, फेडरेशन आहेत, त्यांच्यावरती देखरेख करणे आणि केंद्र सरकारचा निधी मिळवण्यासाठी सर्व क्रीडा महासंघांना NSB ची मान्यता आवश्यक आहे. ठीक आहे, सो नॅशनल स्पोर्ट्स बोर्ड किंवा NSB एक रेग्युलेटरी बॉडी येणार आहे जी सर्व महासंघांवरती देखरेख करेल आणि नियम व धोरणे तयार करेल. त्यामुळे ही एक रेग्युलेटरी बॉडी असणार आहे रेग्युलेशन करण्यासाठी. नेक्स्ट आहे राष्ट्रीय क्रीडा लवाद किंवा ट्रिब्युनल, नॅशनल स्पोर्ट्स ट्रिब्युनल स्थापन केली जाईल. कशासाठी? तर दिवाणी न्यायालयासारखे अधिकार ठीक आहे हिला असतील. खेळाडू आणि संघटनांमधील वाद सोडवणे याच्यासाठी ती काम करेल आणि अपील व्यवस्था, तर लवादाच्या निर्णयाविरुद्ध थेट सुप्रीम कोर्टात अपील करता येतील. ठीक आहे, जे काही स्पोर्ट्सशी रिलेटेड वाद होतात तर त्यांच्यासाठी एक ट्रिब्युनल स्थापन केली जाईल. ठीक आहे, या ट्रिब्युनलला दिवाणी न्यायालयासारखे अधिकार देण्यात येतील आणि त्या ठिकाणाहून ट्रिब्युनल मधून अपील केलं जाईल
थेट सुप्रीम कोर्टमध्ये. नेक्स्ट आहे क्रीडा प्रशासनाची संरचना. तर राष्ट्रीय स्तरावरती नॅशनल ऑलिम्पिक कमिटी असेल, ठीक आहे, त्याच्यानंतर नॅशनल पॅरालिम्पिक कमिटी असेल आणि प्रत्येक खेळासाठी राष्ट्रीय आणि प्रादेशिक क्रीडा महासंघ स्थापन केला जाईल. ठीक आहे, राष्ट्रीय आणि प्रादेशिक क्रीडा महासंघ. ठीक आहे, नेक्स्ट आहे ICC हॉल ऑफ फेम 2025. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने महेंद्रसिंग धोनीचा ICC हॉल ऑफ फेम मध्ये समावेश केलेला आहे आणि हा सन्मान मिळवणारा धोनी हा 11वा भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे. ठीक आहे, सो ICC हॉल ऑफ फेम मध्ये, ठीक आहे, नुकताच कोणता क्रिकेटपटूचा समावेश करण्यात आलेला आहे, तो कोणता, महेंद्रसिंग धोनी यांचा समावेश याच्यात करण्यात आलेला आहे. नेक्स्ट विम्बल्डन ओपन टेनिस स्पर्धा सांगितलं 4 आहेत, 4ही लक्षात ठेवायचे, 4 इंच विजेते. सो विम्बल्डन चॅम्पियनशिप 2025 ही दरवर्षी होणाऱ्या 4 ग्रँड स्लॅम स्पर्धांपैकी तिसरी स्पर्धा आहे. याचं ठिकाण आहे लंडन, युनायटेड किंगडम. ठीक आहे, लंडन मध्ये झालेले आहे. सो वैशिष्ट्य पाहिलं तर जगातील सर्वात जुनी टेनिस स्पर्धा आहे विम्बल्डन. ठीक आहे, सो विम्बल्डन ही जगातील सर्वात जुनी टेनिस स्पर्धा आहे. तर 4 ओपन जे असतात तर त्याच्यापैकी सर्वात जुनी कोणती, तर विम्बल्डन सर्वात जुनी आहे आणि ही ग्रास कोर्ट वरती खेळली जाते, गवतावर खेळवली जाते. ठीक आहे, ग्रास कोर्ट असतो विम्बल्डन टेनिस स्पर्धेमध्ये. याचा विजेता पाहिलं तर पुरुष एकेरी विजेता ठरलेला आहे यानिक सिन्नर. ठीक आहे, सो यानिक सिन्नर जो आहे तो इटलीचा, तो याचा विजेता ठरलेला आहे आणि उपविजेता ठरलेला आहे कार्लस अल्कराज. ठीक आहे, सो US ओपन मध्ये उलट आहे, US ओपन मध्ये कार्लोस अल्कराज विजेता आणि यानिक सिन्नर उपविजेता. विम्बल्डन मध्ये यानिक सिन्नर विजेता ठरलेला आहे आणि कार्लोस अल्कराज उपविजेता ठरलेला आहे. ठीक आहे, सिन्नरची कामगिरी पाहिली यानिक सिन्नरचा, तर यानिक सिन्नरचं हे पहिलं विम्बल्डन विजेतेपद होतं. ठीक आहे, यानिक सिन्नरचं हे पहिलं विम्बल्डन विजेतेपद होतं आणि एकूण 4थे ग्रँड स्लॅम होतं हे त्याच. ठीक आहे, 4थं ग्रँड स्लॅम होतं. 4 ग्रँड स्लॅम त्यांना मिळालेले आहेत. पूर्वीची विजेतेपद पाहिलं तर त्याने ऑस्ट्रेलियन ओपन दोन वेळा जिंकलेले आहे, 2024 आणि 25. US ओपन त्याने 2024 ला जिंकलेली आहे आणि आता 2025 ची विम्बल्डन त्याने जिंकलेले आहे. सो अशा पद्धतीने हे त्याचं 4थं ग्रँड स्लॅम होतं यानिक सिन्नरचं आणि पहिलं विम्बल्डन. त्याने ऑस्ट्रेलियन ओपन जिंकली आहे, US ओपन जिंकली आहे, आता विम्बल्डन जिंकली आहे, राहिली फक्त फ्रेंच ओपन. नेक्स्ट महिला एकेरी विजेती पाहिली तर ती ठरलेली आहे इगा स्विएतक. पोलंडची इगा स्विएतक हिने महिला एकेरी मध्ये विजेतेपद पटकावलेलं आहे विम्बल्डन मध्ये आणि उपविजेती पुन्हा ठरलेली आहे अमांडा एनिसिमोवा. युनायटेड स्टेट्सची अमांडा एनिसिमोवा, ठीक आहे, उपविजेती ठरलेली आहे. इगा स्विएतकचं पाहिलं तर इगा स्विएतकचं सुद्धा हे पहिलं विम्बल्डन होतं. ठीक आहे, तिने एकूण 6 ग्रँड स्लॅम जिंकलेले आहेत. ठीक आहे, एकूण 6 ग्रँड स्लॅम जिंकलेले आहे आणि विम्बल्डन जिंकणारी ती पोलंडची आहे, त्यामुळे पहिली पॉलिश खेळाडू ठरलेली आहे. ठीक आहे, सो ग्रँड स्लॅम मध्ये तिला 100वा विजय तिचा होता हा. ठीक आहे, या ग्रँड स्लॅम मध्ये 100वा विजय तिने मिळवलेला आहे आणि एकही सेट न गमावता अंतिम सामना सरळ सेट मध्ये जिंकणारी ती पहिली टेनिसपटू ठरलेली आहे. 6-0 6-0. ठीक आहे, सो अशा पद्धतीने एकही सेट न गमावताना तिने सरळ सेट मध्ये जिंकणारी ती पहिली टेनिसपटू ठरलेली आहे. तिचे ग्रँड स्लॅम 6 ग्रँड स्लॅम, फ्रेंच ओपन मध्ये 4 आणि US ओपनचा 1. ठीक आहे, सो हे 4 ग्रँड स्लॅम्स, US ओपन 20, 22, 23, 24, सॉरी फ्रेंच ओपन, US ओपन 2022 आणि आता विम्बल्डन ओपन 2025. इगा स्विएतक आणि यानिक सिन्नर विम्बल्डन बद्दल लक्षात ठेवायचं. त्यानंतर आहे खेलो भारत नीती किंवा नॅशनल स्पोर्ट्स पॉलिसी 2025.
केंद्रीय मंत्रिमंडळाने नॅशनल स्पोर्ट्स पॉलिसी 2025 ला मंजुरी दिलेली आहे, याची घोषणा केलेली आहे अश्विनी वैष्णव यांनी. पूर्वीची क्रीडा धोरणे जर पाहिली तर पहिलं क्रीडा धोरण आपलं आलेलं 1984 ला. ठीक आहे, पहिले राष्ट्रीय क्रीडा धोरण आपलं आलं होतं 1984 ला आणि 2001 मध्ये नंतर आपलं सुधारित क्रीडा धोरण आलं. ठीक आहे, सो 2 क्रीडा धोरण झालेली आहेत 1984 आणि 2001 आणि आता तिसरं क्रीडा धोरण आलेलं आहे आपलं. ठीक आहे, 2025 मध्ये. याचा दृष्टिकोन काय आहे तर लाईफस्टाईल साठी खेळ किंवा स्पोर्ट्स फॉर लाईफ. ठीक आहे, लाईफस्टाईल साठी खेळ मुख्य विजन आहे याचं किंवा स्पोर्ट्स फॉर लाईफ. ठीक आहे, प्रमुख लक्ष्य काय आहे त्याच्यात तो ऑलिम्पिक्स 2036 साठी तयारी करायची, आपल्याला परिपक्व बनवायचं, आपल्याला स्वतःला ऑलिम्पिक्स 2036 साठी सज्ज व्हायचं. नेक्स्ट, सर्वांसाठी समावेशक सहभाग. ठीक आहे, म्हणजे इन्क्लुझिव्ह पार्टिसिपेशन खेळामध्ये, खेळाडूंचा करिअर विकास, सुधारित क्रीडा प्रशासन गव्हर्नन्स परफॉर्मन्स आणि क्रीडामधील नाविन्य किंवा स्पोर्ट्स मध्ये इनोव्हेशन. सो याच्यावरती लक्ष देण्यात आलेलं आहे. नेक्स्ट, याची प्रमुख 5 उद्दिष्ट आहेत, मुख्य उद्दिष्ट आहे. पहिलं आहे क्रीडा उत्कृष्टता किंवा स्पोर्ट्स एक्सलन्स. त्यानंतर आर्थिक विकास इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, सामाजिक प्रगती सोशल इन्क्लुजन, लोक सहभाग मास पार्टिसिपेशन आणि शिक्षणात एकात्मता इंटिग्रेशन विथ एज्युकेशन. ठीक आहे, सो हे सर्व याची 5 मुख्य उद्दिष्ट आहेत. महत्वाची वैशिष्ट्य पाहिली तर ब्लॉक म्हणजे तालुका ते राष्ट्रीय स्तरावर क्रीडा संस्कृती विकसित करणे. ठीक आहे, ग्रामीण भागात क्रीडा पायाभूत सुविधा वाढवणे. ठीक आहे, आणि भारताला 2047 पर्यंत जागतिक टॉप 5 क्रीडा राष्ट्रांमध्ये स्थान मिळवून. कधीपर्यंत 2047 मध्ये आपल्याला टॉप 5 मध्ये क्रीडा राष्ट्र जे आहेत त्यांच्यामध्ये आपल्याला यायचं आहे. ठीक आहे, सो ही झाली राष्ट्रीय क्रीडा नीती किंवा नॅशनल स्पोर्ट्स पॉलिसी 2025 चं धोरण आलेलं आहे आपलं. त्याच्या आधी 1984 आणि 2001 चं धोरण होतं. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं आणि हे तिसरं धोरण आहे. ठीक आहे, नेक्स्ट ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप. ठीक आहे, सो ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 चा अंतिम सामना लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंड या ठिकाणी झाला. अंतिम निकाल विजेता ठरलेला आहे साऊथ आफ्रिका. ठीक आहे, आणि उपविजेता ठरलेला आहे ऑस्ट्रेलिया. ठीक आहे, सामनावीर एडन मार्क्रम. ठीक आहे, हा सामनावीर ठरलाय आणि कर्णधार होता साऊथ आफ्रिकेचा तेम्बा बाउमा. ठीक आहे, दक्षिण आफ्रिकेने पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलेलं आहे. ठीक आहे, त्यामुळे खूप जास्त न्यूज मध्ये होतं. ठीक आहे, सो ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 जिंकली कोणी आहे, कोणत्या देशाने? साऊथ आफ्रिकेच्या संघाने जिंकलेली आहे. साऊथ आफ्रिकेचा कर्णधार होता तेम्बा बाउमा आणि दक्षिण आफ्रिकेने पहिल्यांदाच हे विजेतेपद पटकावलेलं आहे. 1998 ला चॅम्पियन्स ट्रॉफी नंतर दक्षिण आफ्रिकेची ही दुसरी ICC ट्रॉफी होती. ठीक आहे, या गोष्टी याच्यात फक्त लक्षात ठेवायच्या आहेत. ठीक आहे, ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप विजेता साऊथ आफ्रिका, त्याचा कर्णधार तेम्बा बाउमा. त्याच्यानंतर दक्षिण आफ्रिकेने पहिल्यांदाच हे विजेतेपद पटकावलेलं आहे आणि ही दक्षिण आफ्रिकेची दुसरी ICC ट्रॉफी होती. 1998 ला त्यांना चॅम्पियन्स ट्रॉफी मिळालेली होती. ठीक आहे, नेक्स्ट आहे इंडियन प्रीमियर लीग IPL. सो IPL मध्ये RCB जिंकलेला आहे फर्स्ट टाइम. ऐतिहासिक विजय मिळवलेला आहे रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू. ठीक आहे, विजेता रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू पहिल्यांदाच विजेता ठरलेला आहे. उपविजेता पंजाब किंग्स. ठीक आहे, प्रमुख पुरस्कार जर पाहिले तर सर्वात मौल्यवान खेळाडू ठरलेला आहे सूर्यकुमार यादव मुंबई इंडियन्सचा. सर्वाधिक धावा साई सुदर्शन गुजरात टायटन्सचा, एकूण 7 शतके त्याने केलेली आहे. आणि सर्वाधिक विकेट्स घेतलेले आहे प्रसिद्ध कृष्णा गुजरात टायटन्सचा, एकूण 25 विकेट्स त्यांनी घेतलेली आहे.
ठीक आहे. सो IPL बद्दल एवढ्या गोष्टी फक्त लक्षात ठेवायच्या आहेत. ठीक आहे. RCB जिंकलाय, उपविजेता पंजाब किंग्स. त्याच्यानंतर मौल्यवान खेळाडू सूर्यकुमार यादव ठरलेला आहे मुंबई इंडियन्सचा सर्वाधिक धावा केलेल्या आहे साई सुदर्शनने. ठीक आहे. 7 शतके त्याने केलेली आहे आणि सर्वाधिक विकेट्स घेतलेल्या आहेत प्रसिद्ध कृष्णा याने 25 विकेट्स घेतलेल्या आहेत. येस. नाउ फ्रेंच ओपन, US ओपन पाहिलं, विम्बल्डन पाहिलं आणि आता फ्रेंच ओपन. तर फ्रेंच ओपन ग्रँड स्लॅम 4 ग्रँड स्लॅम स्पर्धांपैकी ही दुसरी स्पर्धा असून क्ले कोर्ट ही मातीवरती खेळली जाते. ठीक आहे. विम्बल्डन ग्रास वरती खेळली जाते. सो ही मातीवरती खेळली जाते. पॅरिस फ्रान्स मध्ये झालेली आहे. पुरुष एकेरी विजेता ठरलेला आहे कार्लोस अल्कराज स्पेन आणि पुन्हा उपविजेता आहे यानिक सिन्नर. ठीक आहे. सो विम्बल्डन, त्याच्यानंतर US ओपन आणि फ्रेंच ओपन जर पाहिलं. ठीक आहे. सो विम्बल्डन कोण जिंकलेला आहे? US ओपन कार्लोस अल्कराज. विम्बल्डन कोण जिंकलेला आहे? यानिक सिन्नर. ठीक आहे. आणि पुन्हा फ्रेंच ओपन कोण जिंकलेला आहे? कार्लोस अल्कराज. ठीक आहे. सो हे लक्षात ठेवायचं आहे. या दोघांमध्येच या तिन्ही ज्या आहेत ओपन US ओपन स्पर्धा झालेल्या आहेत अंतिम फेरीत. त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे कोणी जिंकलेली आहे. तर फ्रेंच ओपन पुरुष विजेता ठरलेला आहे कार्लोस अल्कराज स्पेनचा, उपविजेता यानिक सिन्नर आणि कार्लोस अल्कराजचं हे एकूण 5वं ग्रँड स्लॅम विजेतेपद होतं. ठीक आहे. त्याने याच्या आधी US ओपन जिंकलं 2022, विम्बल्डन जिंकलेलं आहे 23-24 आणि फ्रेंच ओपन जिंकलेलं आहे 2024 आणि 25 मध्ये. ठीक आहे. त्यानंतर महिला एकेरी विजेती ठरलेली आहे कोको गॉफ. ठीक आहे. महिला एकेरी विजेती फ्रेंच ओपन मध्ये कोको गॉफ युनायटेड स्टेट्सची आणि उपविजेती ठरलेली आहे आरियाना सबालेंका. ठीक आहे. सो कोको गॉफचं हे पहिलं फ्रेंच ओपन विजेतेपद होतं आणि सेकंड ग्रँड स्लॅम आहे. तिचे विजेतेपद पाहिलं तर तिने आधी US ओपन मध्ये 2023 मध्ये US ओपन जिंकलेलं आहे आणि आता हे तिचं दुसरं ग्रँड स्लॅम होतं फ्रेंच ओपन मध्ये. ठीक आहे. PDF तुम्हाला मिळून जाईल टेलिग्राम चॅनल वरती. नेक्स्ट आहे आशियाई ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025. ठीक आहे. एशियन ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025 गुमी साऊथ कोरिया या ठिकाणी ही स्पर्धा झालेली आहे. ठीक आहे. आशियाई ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप. भारताची कामगिरी पाहिली तर आपल्याला एकूण 24 पदके मिळालेली आहे आशियाई ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप मध्ये. ठीक आहे. याच्यामध्ये 8 सुवर्ण मिळाले, 10 रौप्य आणि 6 कांस्य मिळालेले आहेत. सर्विन सेबास्टियन त्याने भारतासाठी पहिले पदक या स्पर्धेत जिंकलेलं आहे. कांस्य पदक त्याने जिंकलेलं आहे 20 किलोमीटर चालण्याच्या स्पर्धेत. ऍथलेटिक्स स्पर्धा आहे. सो 20 किलोमीटर चालण्याच्या शर्यतीमध्ये सर्विन सेबास्टियनने भारतासाठी पहिलं पदक जिंकलेलं जे होतं कांस्य पदक. ठीक आहे. आणि गुलवीर सिंगने भारतासाठी पहिलं सुवर्ण पदक जिंकलेलं आहे 10,000 मीटर धावण्याच्या शर्यतीत. ठीक आहे. 10,000 मीटर धावण्याच्या शर्यतीत गुलवीर सिंगने भारतासाठी पहिलं सुवर्ण त्या स्पर्धेत जिंकलेलं आहे. पदतालिका पाहिली तर चायनाने 19 सुवर्ण, ठीक आहे, 9 रौप्य आणि 4 कांस्य, सो एकूण 32 पदके जिंकली. भारताने 8 सुवर्ण, 10 रौप्य, 6 कांस्य अशी एकूण 24 पदके जिंकलेली आहे. आणि जपानने 5 सुवर्ण, 11 रौप्य आणि 12 कांस्य, सो अशी एकूण 28 पदके जिंकलेली आहे. आशियाई ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप किंवा एशियन ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप. ठीक आहे. सो एवढ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. स्पोर्ट्स मध्ये जास्त करून टेनिस, त्याच्यानंतर क्रिकेट याच्यावरती क्वेश्चन विचारले जातात. ठीक आहे. सो चालेल, लेक्चर थांबू. नेक्स्ट लेक्चर आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये राहिलेल्या गोष्टी कव्हर करू. ठीक आहे.